नागरिकांना जाण्या येण्यासाठी पूर्णतः या ठिकाणी महानगरपालिकेची टीम जी आहे ते त्यांना पुढे बस स्टॉपवरती रेस्क्यू करत आहेत। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर जो होतो ठाण्यामध्ये पाहायला मिळतोय। दुपारच्यानंतरच्या शाळा आता कुठेतरी त्यांना सुट्टी देण्यात आली आहे, त्यामुळे आज आणि उद्या अशाच प्रकारचा पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडणार आहे। त्यामुळे उद्या देखील शाळेंना प्रशासनाने सुट्टी दिली आहे। मात्र पावसाचा जोर जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाण्यातील वंदना एसटी डेपो परिसर आहोत आणि या ठिकाणी दुचाकी स्वार असतील, चारचाकी बसेस असतील त्या पाण्यातनं वाट करत आहेत। पाहायला तर दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या भागात अनेक वेळा पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे महानगरपालिकेकडून ज्या पद्धतीने सक्षम पंप लावण्यात आलेले आहे या ठिकाणी मात्र ज्या पद्धतीने पाणी निचरा व्हायला पाहिजे पाण्याचा निचरा होताना दिसत नाही। पाऊस जोरजोराने पडत आहे, त्यामुळे दुसरीकडे अनेक सखल भागात देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पाहायला गेलं तर पाण्याचा निचरा होणं हे या ठिकाणी अवघड वाट दिसत आहे। मात्र सध्या तरी ठाण्यामध्ये कोपरी परिसर, वंदना असेल, जांभळी नाका मार्केट परिसर असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पडतानाचं चित्र पाणी साचल्याचं चित्र आपल्याला बघताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी महानगरपालिकेची टीम पाहू शकतो कशा प्रकारे काम करत आहे। पूर्णतः हातामध्ये पूर्णतः हत्यार घेऊन या ठिकाणी नाल्यातला गाळ जो आहे तो काढण्याचं काम चालू आहे। मात्र कुठेही पाणी निचरा होताना दिसत नाही। अनेक ठिकाणी जे ते गाळ अडकलेला आहे, प्लास्टिक अडकलेले आहेत, यामध्ये अनेक वस्तू अडकल्यामुळे त्यांना मार्ग जो मिळत नाहीये। त्यामुळे मोठ्या प्रमाणाची टीम या ठिकाणी काम करत आहे। महानगरपालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि पाहायला गेलं तर याच पाण्यामधनं वाट करत असताना दुचाकी स्वारांना या ठिकाणी गाड्या अनेक बंद पडताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे पावसाचं पाणी आपण याच परिसरात पाहू शकतो। अनेक महानगरपालिकेचे